काय एकंदरीत काय घडलं असावं? मला काय सांगू नका, फक्त आता मला फक्त माणूस आणून द्या. हे त्यांचे भाव आहे. शेवटी त्यांनी एक निरोप दिला आपलं. मला त्यांच्याशी बोलू दे, मी घेतो. मला त्यांच्याशी थोडे प्रश्न. बोला. मला एक सांगा, हे बघा, ठीक आहे, तुमचा माणूस बेपत्ता आहे, 1 वर्ष झालं तुमचं असं म्हणणं आहे की ते डिस्टर्ब होते. तुम्हाला काय जाणवत होतं? तुम्ही त्यांच्या पत्नी आहात, नेमकं काय घडत होतं ते सांगा. टेन्शन मध्येच असायचे पूर्ण. घरी व्यवस्थित बोलत नव्हती, काय नव्हती. नाही भाव बोलणार, आम्ही हातच राहतो ना, त्यांना पण माहिती ना. ते काहीच बोलत नव्हते घरात. काल काय घडलं नेमकं? काहीच काय घडलं नाही, टेन्शन मध्येच होते. मला फक्त म्हणले की मला खूप टेन्शन आलेलं आहे, मी बाहेर चाललोय, आत्महत्या करायला चाललोय, मला काहीच बोलू नका. मला ढकलून दिलं. तुम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न नाही केला? रोखण्याचा प्रयत्न केला ना, मग ढकलून दिलं ना त्यांनी मला. त्यांनी या ठिकाणचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यावरती आरोप केले. त्यांना त्रास होतो या संदर्भात काही सविस्तर तुमच्याशी त्यांचं बोलणं झालं? नाही, काय बोलणं झालं होतं का? काहीतरी पत्नीला सांगितलं असेल ना, का त्रास होतोय, काय होतोय? माणूस व्यक्त होतो बायकोजवळ. नाही, ते खूप टेन्शन मध्ये होते. एवढे टेन्शन मध्ये बोलण्याच्या ह्याच्यात पण नव्हते ते, एकाच ह्याच्यात होते फक्त. मला त्रास होते फक्त म्हणून. बरं, तुम्ही काय नातेवाईकडे शोध वगैरे तुम्ही घेतला कालपासून? काय शोध घेतला, कुणाकडेच नाहीये, माणूस नाहीच आहे माझा. 2 दिवस दुपारपासून गायब आहे. बदली झाल्यानंतर काय आता तुमची मागणी काय असणार आहे? तुम्ही येवत पोलीस काय स्टेशनला? नाही, मला फक्त माझा माणूस चांगला आणून द्या. माझे 2 लेकरं मी घेऊन आलेली, माझं काय नाही, मला फक्त माणूस आणून द्या माझा. त्या माणसाला काय झालं होतं, काय करायचं आम्ही? परवा दिवशी म्हणतोय सांगते की 1 वर्षापासून ते ताणतणावात दिसतंय. आता सांगतायत. निखिल परवा दिवशीच्या नोट्स मध्ये सांगतोय, त्याची फॅमिली आज सांगते. आलं लक्षात? ते परवाच्या अगोदर एकदाही म्हटलेले नाहीत आणि एकदाही आमच्याकडे आलेले नाहीत. आलं लक्षात? तर त्यामुळं आम्हाला त्या अनुषंगाने चौकशी करावी लागेल. त्यांचं जे म्हणणं आहे त्याची चौकशी आमच्याकडे चालू आहे. साहेब, मग प्रत्येक आत्महत्या करण्याला प्रेरित झाल्यापर्यंत मग तेव्हा आपण निर्णय घेणार आहात का वरिष्ठ म्हणून, की त्या कर्मचाऱ्याला सोडलं मला पाहिजे? असं वाटतं का नाही सर, मग आज जर तो इथपर्यंतची भूमिका घेतोय, आमचा जो संयम आहे, याच्यामुळं असं हे करणं म्हणजे आत्महत्या करणं हे कितपत योग्य आहे? योग्य नाहीच आहे, पण त्याला त्या भाग पाडले. ऐका ना, तो साहेब, आम्हाला सगळे पर्याय मान्य आहेत, पण मुद्दा हा आहे की सर त्याला इतक्या प्रमाणात मानसिक त्रास दिला गेला असेल आणि तो त्याला जर तेवढा त्रास होत होता तर त्यानं त्या ठिकाणी एकही पैशाचं त्याला व्यसन नाही. त्याचं ह्या तुम्ही पंचकृषीमध्ये जे काही त्याचं वय आहे, नाही, मग तो अशा सायकोलॉजीचा किंवा अशा मोडचा नाहीये की तो असं वागेल. त्याला असं वागायला भाग पाडलं जातं, हे किती योग्य आहे? ऐका ना, त्यांना ज्यामुळं हा त्रास झालेला आहे, ज्याच्यामुळे ते असं वागलेले आहेत, त्याची चौकशी आम्ही करणार आहोत. आणि त्यांचं मेडिकली आम्ही करणार आहोत. त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. आम्ही त्यांना शोधल्यानंतर त्या सर्व गोष्टी केल्या जातात. साहेब, अपेक्षा हीच आहे आमची की तो व्यक्ती ज्या स्वरूपामध्ये घरातून बाहेर पडलाय त्या स्वरूपात तो घरी आलेला पाहिजे. जर त्याने त्याच्या स्वतःसोबत जर तो आत्महत्या करण्यापर्यंत त्या नमूद करतोय आणि तुम्ही आत्महत्या झाल्यानंतर जर शोधणार असाल आणि त्याच्या पत्नीला आणि त्याच्या मुलाला त्याला आणून देणार असाल तर ही काही न्यायाची बाजू नसणार आहे साहेब. नाही, आम्ही त्या ठिकाणी शोध घेऊन त्या व्यक्तीला काउन्सिलिंग करणार आहोत. इव्हन त्यांच्या फॅमिलीचे जे काही प्रॉब्लेम आहेत तेही विचारून घेणार. फॅमिलीचे प्रॉब्लेमच नाही साहेब, त्याला प्रशासकीय प्रॉब्लेम आहे. त्याच्या फॅमिलीला ड्युटीमुळे जे प्रॉब्लेम होतात प्रॉब्लेम होत नाही आम्हाला. ऐका, मग कशामुळे तुम्ही म्हटले त्यांचं स्टेटमेंट काय कालचं काय की केवळ साहेबांमुळे मला त्रास झालेला आहे. बरोबर, त्याची चौकशी आपण करतोय ते सांगितलं मग ना. तुम्ही कालपासून काय केलं? कुठली? कालपासून सर्च मोहीम चालू आहे ना, त्यांना शोधणं गरजेचं आहे ना. पहिल्यांदा चालूच आहे. त्याच्या आता व्यतिरिक्त कुठं त्यांना शोध आहे? आमची लोक गेलेली आहेत. इव्हन काही लोक मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत, काही लोक इकडे सातारच्या दिशेने रवाना, काही लोक पुण्यातले सीसीटीव्ही कॅमेरा चेक करतायत. आमची सर्व लोक काम त्या ठिकाणी करत आहेत आणि व्यवस्थितपणे त्याचा तपास चालू. पीआय साहेब पुढे आहेत त्यावेळेला. पीआय साहेब ड्युटीवरती आहेत, त्यांना बंदोबस्त आहे, ते बंदोबस्ताला गेलेले आहेत. फक्त एक काम करणार एसपी साहेबांना याचे नाव नाही घेतलं. याच्या विरोधातली तक्रार असणार आहे ना, केवळ मिसिंगची नाही ना तक्रार.